नमस्कार मित्रांनो, या तारखांना महाराष्ट्रात सर्वदूर पावसाची शक्यता. नद्या नाले ओढे भरून वाहतील इतका पाऊस होण्याची शक्यता असणार आहे. नेमक्या कोणत्या तारखांना हा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो याविषयी छोटीशी अपडेट आहे. व्हिडिओ नक्की पूर्ण बघा, कुठेही स्किप न करता. एक छोटीशी विनंती, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी अजूनही तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करा व्हिडिओच्या अपडेटसाठी. व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअरसुद्धा करू शकता. तर मित्रांनो, राज्यातील बहुतांश भागामध्ये पावसाने चांगलीच ओढ दिली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भात पाऊस नसल्याने पिके सुकत असल्याची स्थिती आहे. मात्र कोकणात काही ठिकाणी पाऊस नसल्याने भात लागवडी खोळंबण्याची स्थिती आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जो प्रभाव आहे तो कमी झाल्याने नद्या नाले ओढे या नद्यांचा जो काही पाण्याचा प्रवाह आहे तो काहीसा कमी बघायला मिळत आहे. तर मित्रांनो, 10 जुलैपासून महाराष्ट्रात सर्वदूर पावसाला सुरुवात होणार आहे. तसं 8 आणि 9 जुलैलाच पावसाला महाराष्ट्रात सुरुवात होणार आहे, परंतु 10 जुलैपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. आपण स्क्रीनवर बघू शकता, 10 जुलैला महाराष्ट्राच्या जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हलका मध्यम तर जागोजागी जोरदार पावसाची शक्यता असणार आहे. सर्वात जास्त जो जोर असणार आहे तो दक्षिण कोकणाच्या बऱ्याचशा भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल. तर इतरत्रसुद्धा ठिकठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असणार आहे. त्यानंतर मित्रांनो, 11 जुलैला सुद्धा बघू शकता, 11 जुलैला सुद्धा महाराष्ट्राच्या संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा पाऊस बघायला मिळेल. तसेच मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण विभाग, विदर्भ संपूर्ण भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असणार आहे. कोकण विभागामध्ये यावेळीसुद्धा पावसाचा जोर जास्त बघायला मिळेल. कोकण विभाग आणि कोकण विभागालगतचा जो काही जिल्हे आहे, जे काही भाग आहे त्या भागांमध्ये 11 जुलैच्या दरम्यान पावसाचा जोर जास्त बघायला मिळेल. त्यानंतर मित्रांनो, आपण 12 जुलैला बघू शकतो, 12 जुलैला सुद्धा पावसाचा जोर वाढणार आहे. बऱ्याचशा भागामध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता असणार आहे. मराठवाड्यातसुद्धा मध्यम ते मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. विदर्भातसुद्धा मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. फक्त विदर्भातील जे काही पूर्वी भाग असणार आहे, पूर्वी भागातील पावसाचा जोर काही प्रमाणात कमी होऊ शकतो. तर इतरत्र बहुतांश भागामध्ये चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. कोकण विभागामध्ये सर्वात जास्त पाऊस आपल्याला बघायला मिळेल. त्यानंतर मित्रांनो, आपण 13 जुलैला सुद्धा बघू शकता, 13 जुलैला सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता आहे. ठिकठिकाणी मुसळधार ते तुरळक भागामध्ये अतिमुसळधार पाऊससुद्धा बघायला मिळणार आहे. हे जे पट्टे आपण स्क्रीनवर बघता, या पट्ट्यांमध्ये बऱ्याचशा भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता असणार आहे. यामध्ये कोकण विभाग, मराठवाड्याचा बहुतांश भाग, तसेच मध्य महाराष्ट्राचा काही भाग, उत्तर महाराष्ट्राचा काही भागामध्ये, त्याचबरोबर विदर्भामध्ये जो काही मुख्यत्वे करून पश्चिमी भाग असणार आहे, पश्चिम भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असणार आहे. धन्यवाद मित्रांनो, ही होती छोटीशी आणि महत्त्वाची अपडेट. व्हिडिओ आवडला लाईक करा, आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करू शकता. चॅनलला नवीन असाल तर शेतीविषयक टेक्निकल माहिती तसेच हवामान अंदाज रोज बघण्यासाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.